नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मनापासून केलेली भक्ती आणि दिखाऊपणासाठी केलेली भक्ती यामध्ये फरक काय असतो हे स्वामी समर्थांनी एका छोट्याशा प्रसंगातून खूप सुंदर रीतीने दाखवून दिलं आहे. कारण जो निस्सीम भक्त असतो, जो प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि मनापासून ईश्वर भक्ती करतो, त्याला भगवंताचे शुभ आशीर्वाद मिळतातच. पण जे दिखाऊपणा करतात आणि अभिमान बाळगतात त्यांनाही भगवंताची कृपा लाभते. मात्र दोन्हींमधील मूलभूत फरक म्हणजे पहिल्या प्रकारातील मंडळींना मिळणारा भगवंताचा आशीर्वाद हा शाश्वत असतो, तर दुसऱ्या प्रकारातील मंडळींना लाभणारी कृपा ही शाश्वत असेलच असे नाही. त्यामुळे फक्त मनापासून ईश्वर भक्ती, उपासना आणि नामस्मरण करत राहावे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ही गीतेची शिकवण लक्षात ठेवून मार्गक्रमण करत राहावे. अशाच अर्थाची एक शिकवण स्वामी समर्थ महाराजांनी एका घटनेतून दिली आहे. नेमके काय घडले ते या कथेतून जाणून घेऊया. जोशीबुवा नावाचे एक गडगंज श्रीमंत व्यक्ती होते. आपल्या श्रीमंतीचा त्यांना अतिशय अभिमान होता आणि तात्या वैद्य नावाचा एक गृहस्थ त्यांच्या घरी गडी म्हणून राबत होता. जोशीबुवांकडून त्या घरगड्याने कर्ज घेतले होते, मात्र ते कर्ज तो फेडू शकत नव्हता. 2 वेळचे अन्न मिळण्याचीही त्याची भ्रांत होती. जोशीबुवा स्वामींना आपल्या घरी नैवेद्य ग्रहण करायला यावे असे आमंत्रण देतात. परंतु स्वामी त्याला म्हणतात की पैशाची श्रीमंती आहे, पण मनाची नाही. जा, आधी मनाची श्रीमंती घेऊन ये. त्यामुळे जोशीबुवा माघारी फिरतात. पण तेवढ्याच सुंदराबाई त्यांना अडवतात आणि स्वामींना तुमच्या घरी घेऊन येईल असे आश्वासन देतात. सुंदराबाईंना त्याचा मोबदला म्हणून सोन्याच्या मोहरा मिळतात. सुंदराबाई स्वामींना जोशीबुवाकडे जाण्याबाबत विनवणी करतात. स्वामी सुंदराबाईची कृती जाणून असतात, तरीही ते होकार देतात. जोशीबुवाच्या घरगड्याला जेव्हा हे कळते, तेव्हा तो जोशीबुवांना आपल्यालाही स्वामींना घरी बोलवायची इच्छा आहे असे सांगतो. त्यासाठी काही पैसे मागतो. तेव्हा जोशीबुवा त्या तात्याला म्हणतात, अरे, स्वतःला 2 वेळच्या अन्नाची भ्रांत आहे आणि स्वामींना काय बोलवणार, असे त्याच्यावर डाफरतात. तात्या निराश होतो. दुसऱ्या दिवशी स्वामी जोशीबुवांकडे येतात. जोशीबुवा स्वामींना नेसायला महागडे पितांबर देतात. यथासांग आदरातिथ्य करतात. स्वामी जाताना आपले महागडे पितांबर घेऊन तर जाणार नाहीत ना, अशी शंका त्याच्या मनात येते. त्यावेळी स्वामी क्रोधित होतात. नैवेद्य ग्रहण न करताच परततात. जोशीबुवा क्षमा मागतात. अरे, ऐश्वर्यात लोळून तुझे मन मलिन झाले आहे. अरे, तुला काय वाटले? नैवेद्य ग्रहण करून आम्ही तो पितांबर घेऊन जाणार, असा सवाल करत स्वामी निघून जातात. इकडे तात्या घरात असलेल्या देवघरात असलेली एकमेव मूर्ती विकून मिळणाऱ्या रकमेतून स्वामींचे आदरातिथ्य करण्याचे ठरवतो. तो ती मूर्ती उचलतो आणि आपल्या पत्नीला म्हणतो की स्वामी असताना मूर्तीचा विचार कशाला करायचा, देवघर ठेवतो बाजूला उचलून. असे म्हणून ते बाजूला करणार इतक्यात तिथे त्याला सुवर्ण मोहरांची पिशवी सापडते. तो एकदम स्तिमित होतो. स्वामींचे आदरातिथ्य करून शिल्लक उरलेली रक्कम आपण स्वामींनाच अर्पण करू असा विचार तो करतो. तेवढ्यात तात्या बाहेर जाऊन पाहतो तर काय, खुद्द स्वामी बाळप्पा सोबत त्याच्या घरी येतात. तो पत्नीसह स्वामींचरणी नतमस्तक होतो. तात्या स्वामींचे यथासांग आदरातिथ्य करतो. स्वामी म्हणतात की, अरे, हा सर्व सोहळा तुम्हा भक्तांसाठी असतो. भगवंताला पाहिजे असते ती भक्ताची खरी हृदयापासून केलेली भक्ती. तुला जर आम्हाला काही द्यायचे असेल तर आम्हाला तांदळाच्या कण्या दे. तात्याची पत्नी स्वामींना तांदळाच्या कण्याची खीर देते. स्वामी आनंदाने ती खीर ग्रहण करतात. स्वामी म्हणतात, युग कोणतेही असो, भगवंताला सुदामाचेच पोहे आवडतात. भगवंत श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. आपण फक्त आपल्या भक्तीत आणि आपल्या कर्मात प्रामाणिक राहायचं, फळाची अपेक्षा न करता. कारण खरी भक्तीच आपल्याला भगवंताजवळ घेऊन जाते. हीच खरी स्वामींची शिकवण आहे. तर मंडळी,
आपण इथे फक्त कथा सांगत नाही, तर प्रत्येक कथेमधून स्वामींची शिकवण आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्हालाही ही कथा आणि तिची शिकवण आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि ही शिकवण आपल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तुमची श्रद्धा कमेंटमध्ये जरूर व्यक्त करा. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.